नमस्कार. मी गणेश किसन कुंभार, राहणार तांबवे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मी माझं शिक्षण GD झालेलं आहे. तसं मी या तांबवे गावामध्ये 15 ते 20 वर्ष झालं गणपतीचा व्यवसाय आणि फायबर मॅन्युफॅक्चरिंगचं काम करत आहे. माझा इथंच लोणंद हायवेला माझा फायबरचा कारखाना आहे. माझं गेल्या वेळेस कोरोनाच्या काळात की जवळजवळ 20 ते 25 डाय माझ्या चोरीला गेल्या. जवळजवळ 2.5 लाखाच्या डाय असतील. मी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये याची NC नोंदवली होती. त्याचा आज तागायत कुठलाही त्याचा मला म्हणजे रिस्पॉन्स मिळालेला नाही पोलीस स्टेशनकडून की बाबा तुमचं हे सापडलं आहे ते सापडलं आहे. पण आत्ता पुन्हा एकदा माझ्यावरती ही वेळ आली की 11/4/2026ला मी बनवलेली बुद्धांची मूर्ती फायबरमध्ये 5 फुटाची आहे. 45,000 रुपये त्याची किंमत आहे. मी कामानिमित्त बाहेर गेलेलो असताना घराला कुणी नाही आहे घरामध्ये, असं बघून त्या अज्ञात चोरांनी ती मूर्ती उचलून नेलेली आहे. तरी मला याचं पोलीस स्टेशनला मी त्याची नोंद पण केली. पण याचं आता ते घेतील की नाही याची खात्री मला नाही. पहिली गोष्ट असं आम्ही जर व्यवसाय करत असताना जर अशा प्रत्येक वेळेस जर खड्डे येत असतील तर आम्ही करणार काय? तर याचं नोंद पोलीस स्टेशननी सातारा पोलीस स्टेशन किंवा आपले फलटणचे मेन कोण अधिकारी असतील त्यांनी याची दखल घ्यावी आणि आमच्यासारख्या गोरगरिबांना यांनी न्याय मिळवून द्यावा, एवढी माझी नम्र विनंती आहे. हात जोडून विनंती आहे. ते नका हे खराब झालेलं